मंत्रिमंडळ पायाभूत समितीची बैठक देखील झाली। याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतले। त्याच्यामध्ये MUTP टप्पा 3 आणि 3A या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या करता नवीन गाड्या खरेदी करायच्या करता आपण मान्यता दिली आहे, नवीन ट्रेन्स। आता ही जी आपली कंपनी आहे याच्यात 51% सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, 49% आपण आहोत। त्यामुळे आपण दोघं मिळून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 268 पूर्ण AC ट्रेन, म्हणजे जशी मेट्रो आहे तशीच आपली जी उपनगरीय रेल्वे आहे ती आपण खरेदी करणार आहोत। पहिल्या टप्प्यात 268 आपण करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सगळ्याच या रेल्वे बिना दरवाजाच्या ज्या आहेत त्या आपण बदलणार आहोत। त्यांना मेट्रो सारख्या दरवाजाच्या चांगल्या क्वालिटीच्या ट्रेन उपलब्ध करून देणार आहोत। तिकीट दरामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाहीये। त्यालाही आज मान्यता दिली। आता हे केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यांच्या मान्यतेने मग त्या ट्रेनची खरेदी जी आहे ती आपली सुरू होईल। राज्य सरकारने काही MOUs केलेले आहेत। जवळपास याच्यामध्ये 8 आपण इन्व्हेस्टमेंटचे MOUs आणि 2 स्ट्रॅटेजिक MOUs केले आहेत। 8 जे इन्व्हेस्टमेंटचे MOU आपण केलेले आहेत याच्यामध्ये जवळपास 42,892 म्हणजे सुमारे 43,000 कोटीचे MOU झाले आहेत आणि याच्यातनं 28,500 एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे। आणि दुसरा विशेष हा मला महत्वाचा वाटतो की मागच्या काळामध्ये आपण हायपरलूपच्या संदर्भात प्रयत्न केला होता, नंतर सरकार बदललं, काय झालं आपल्याला माहिती आहे। पण आता हायपरलूपची टेक्नॉलॉजी ही IIT मद्रासमध्ये तयार झालेली आहे आणि ज्या लोकांनी ती तयार केली आहे त्यात काही मराठी लोक आहेत आणि त्यात टुरटूर हायपरलूप असं त्यांनी तुतूर हायपरलूप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे। तर यांच्यासोबतही आपण आज करार केलाय। JNPT आणि वाढवण पोर्ट आणि हायपरलूप असा हा करार आहे, ज्याच्यामध्ये पॅसेंजर मुवमेंट करता नाही तर गुड्स मुवमेंट करता आपण याचा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करणार आहोत। हा जर आपण तयार करू शकलो तर याच्यामुळे स्पीड देखील गुड्सची वाढणार आहे आणि आपल्या पोर्टची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे। त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज झालेला आहे। अशा प्रकारचे 10 MOUs हे आपण या ठिकाणी केले आहेत।